माझ्या एकदाचा. ताई हो असं अभद्र का बोलताय तिने संजय? त्या सईला क्लासेस घ्यायची परमिशन कोणी दिली? मला विचारलं होतं तिने. तुला? म्हणजे आता या घरातले सगळे निर्णय तू घेणार आहे? नाही नाही, तुम्ही घरी आल्यावर मी तुम्हाला सांगणारच होते. तुम्ही तिथे दिवसभर कामात असता ताई. त्यात हे सगळं सांगायला मी तुम्हाला फोन केला असता, उगाचच डिस्टर्ब झालं असतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही. पण तुम्ही नका काळजी करू ताई. हे सगळे क्लासेस वगैरे ना ती इथे बाहेर अंगणात घेणार आहे, त्यामुळे काहीच हरकत नाही. आणि तुम्हाला कोणी सांगितलं हे? ते महत्वाचं नाहीये. मला न विचारता घरात हे सगळे उद्योग चाललेत हे जास्त महत्वाचं आहे. बहिणी, तुला माहिती आहे आणि मला आपल्या घरात कोणीही ऊट आल्ला आवडत नाही. आणि ही काही चाळ नाहीये कोणी यायचं कोणी जायचं. आपल्या घरात फक्त आपल्या क्लासची माणसं येतात. ही अशी गरीब मुलं इथे आणली मला. प्लीज प्लीज जरा हळू बोला ना. त्या मुलांचे पालक इथे गेस्ट रूम मध्येच आहेत. त्यांच्या कानावर हे सगळं पडलं तर मला वाईट वाटतं. पालक सुद्धा इथे आले. जरा हळू ताई. अबे इथे का आले ते? हे घर म्हणजे काय म्युझियम आहे का? कोणी यायचं आणि इकडे फिरत राहायचं नुसतं? दिस इज रिडिक्युलस. बहिणी, मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. हे बघ, ती मुलं जर का घरात आली, काही तोडलं फोडलं, काही त्रास दिला आपल्याला तर. नाही नाही, मी सांगते ना, ती मुलं खूप शहाणी आहेत, अगदी शिस्तीचे आहेत. आणि तुम्ही त्यांना बघाल ना, तुम्ही सुद्धा त्यांच्या प्रेमात पडाल. बाई प्लीज, मला काही चॉईस नाहीये का? ताई उगाच रागवू नका ना तुम्ही. खरं तर ना मलाच सईला बघायचं होतं ती कशी शिकवते, म्हणून मी तिला म्हटलं की तू घरात शिकवणे घे, काहीच हरकत नाही. अगं, तिला शिकवतानाच बघायचं होतं तर तिच्या शाळेत जाऊन बसायचं आणि तिला बघत बसायचं शिकवताना. आपल्या घराचं पाळणाघर कशाला केलंस? बहिणी, मी परत एकदा सांगते, हे जे काही चाललंय ना ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. हकलू ते त्यांना आधी इथून. ही सई काय समजते काय स्वतःला? घरातल्या 2 माणसांना स्वतःच्या हाताशी काय घेतलं? हिला वाटतं ही मला एकटी पाडू शकते. गैरसमज आहे हिचा. आणि हा असा एवढा मोठा निर्णय घेणार कोण? तर ती वहिनी. तिला काय अक्कल आहे? आज काय, आज वापरायला गार्डन दिले, उद्या अख्खं घर वापरेल. नाही नाही, ही गरिबांची मुलं माझ्या घरात अशी फिरत राहिलेली मला आवडणार नाही. याचा काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा, आणि तेही आजच. खूप मानतात ना ती मुलं आणि त्यांचे पालक सई टीचरला. नाही, या गरीब मुलांना त्यांची खरी जागा दाखवली ना तर नाव नाही लावणार भैरवी. मला न विचारता एवढा मोठा डिसिजन घेतलास. आता हा एक डिसिजन तुला खूप महागात पडणार आहे सई टीचर. मॅम, तुम्ही इथे का? मी इथे येऊ नाही शकत? नाही, तसं नाही. तुम्ही किचनमध्ये कधी येत नाहीत ना, म्हणून विचारले. सॉरी. हे काय? शिरा. ते सईताईंच्या शाळेतून मुलं आली आहेत ना, त्यांच्यासाठी शिरा केलाय. हो हो. शिरा? बर्थडे आहे का तिचं? नाही नाही, शिकवणीचा आज पहिला दिवस आहे ना, म्हणून केलाय. ठीक आहे, या गोळ्या आहेत ना त्या शिऱ्यामध्ये घाल. कसल्या गोळ्यात? प्रोटीनच्या गोळ्या, लहान मुलांसाठी चांगल्या असतात. खरंच? काय खरंच प्रोटीनच्या गोळ्यात? उलट प्रश्न विचारतेस मला? नाही नाही, तसं नाही. मी एकदा सईताईला विचारून येते.
50,000 रुपयाची मदत केली होती तुला जेव्हा गरज होती तेव्हा. तुझा नवरा आजारी होता, मदत केली नसती तर तेव्हा घरी गेला असता तो. मॅडम तुमचे उपकार कसे विसरेन मी. म्हणूनच सांगते ते निमूटपणे कर, नाहीतर 50,000 रुपये आत्ताच्या आत्ता परत कर. मॅडम अहो इतके पैसे कुठून आणू मी. तुम्ही पगार देताय त्यातच कसं बसं माझं घर चालतंय. मॅडम मी हात जोडते तुमच्या पुढे, हे असं पाप करायला नका लावू. ती मुलं खूप लहान आहेत, त्यांना काही झालं तर. काहीही होणार नाही. आणि काही झालंच तर मी आहे ना. अगं हे सगळं चिच्यामुळे झालंय, तिच्यावर नाव येणार आहे म्हणजे सईवर. आणि त्या मुलांना काही होणार नाही ग. आणि काही झालंच तर मी सगळं व्यवस्थित सांभाळेन. पण जर का तू माझं ऐकलं नाही तर काय होऊ शकतं याची कल्पना आहे ना तुला. त्यामुळे चॉईस तुझा आहे. काय अजून विचार करत उभी आहेस. तुझी ताई आहे ना, ती येईल इकडे. ती येण्या अगोदर या गोळ्या शिऱ्यामध्ये घाल. चल 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 पटकन कर. चल पटकन. चल ना. चल 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 पटकन पटकन. चल ना. टाक. 50,000 रुपये आत्ताच्या आत्ता परत दे. टाक. गुड गुड. हा टॉपिक कळला आता सगळ्यांना. जर कोणाला काही शंका असेल तर मला थोड्या वेळाने विचारा, कारण मी आता ब्रेक देणार आहे. ब्रेक? मग मी थोडा वेळ लपाछुपी खेळू? नाही नाही अजिबात नाही. क्लास झाल्यावर तुम्ही खेळा. आता मी तुम्हा सगळ्यांसाठी ना एक छानसा एक खाऊ बनवलाय. तुम्हाला सगळ्यांना गोडाचा शिरा आवडतो ना? बर 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 मी तुमच्यासाठी घेऊन येते, पण तोपर्यंत सगळ्यांनी शांत बसायचंय. जर कोणी बडबड केली तर त्याला शिरा मिळणार नाहीये. नाही करणार ना बडबड? बोललात परत? शांत बसायचंय. मी आलेच. शब्बास आलेच हा मी.